कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध नको। सत्तेसाठी भाजपबरोबर जाणाऱ्यांची साथ नको। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान। संधी साधूपणाचं राजकारण करू नका। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हणत पवारांच्या टोल्याला अजित पवारांकडून प्रतिक्रिया। शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप भाजपमध्ये त्यांचा प्रवेश। मनपा निवडणुकीत ठाकरेंना ताकद दाखवून देणार बडगुजरांचं विधान। बडगुजरांचा पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होईल असं वाटलं, मात्र महाजनांचा फोन आला की आजच प्रवेश करायचा आहे। बडगुजरांच्या प्रवेशाबाबत सकाळी केलेल्या विधानाबद्दल बावनकुळेंची सारवासारव। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुंडमळा इथल्या दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी। दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस। सांगलीतील धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा। सासरच्या व्यक्तींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं केली होती आत्महत्या। जळगावच्या रिंगण गावात 13 वर्षीय मुलाचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला। मुलाचा नरबळी दिल्याचा कुटुंबीय आणि ग्रामस्थांना संशय। आरोपींना फाशी देण्याची मागणी। इराणच्या खोमेनींची सद्दाम हुसेन सारखी अवस्था करणार। इराकच्या सद्दामचं काय झालं होतं ते आठवा। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा खामेनींचा सद्दाम करण्याची धमकी। आणि इराणकडून इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या इमारतीवरती क्षेपणास्त्र हल्ला। इस्रायलमध्ये मुंबईतील एका कंपनीचे 200 कर्मचारी अडकले।